मंजिल है सूरज हमारी, लक्ष्य हमारा, जीत हमारी। गुरु गोविंद दोनों खड़े काके लागू पाए, गुरु गोविंद दोनों खड़े काके लागू पाए, बलिहारी गुरु आपकी गोविंद दियो बताए। गुरुतुल्य व्यक्तिमत्व विद्या वाचस्पति डॉक्टर शंकर अभ्यंकर, जिन्हें सूर्यदत्ता नेशनल लाइफ टाइम अचीवमेंट अवार्ड 2011 से सम्मानित किया जाएगा। हम चले सूरज की ओर, सा मां पातु सरस्वती भगवती निःशेष जाड्यापा। आदरणीय अण्णासाहेब धारिया, ज्यांनी केवळ तांत्रिक ज्ञानाचाच नव्हे तर मूल्याधिष्ठित शिक्षणाचा विचार केला, ते माझे सन्मित्र संजयजी चोरडिया, त्यांचे सर्व कुटुंबीय आणि त्यांच्या विशाल संस्थेमधले सर्व मान्यवर पदाधिकारी, विश्वस्त, अध्यापक, सेवक वर्ग, आज ज्यांना राष्ट्रीय सन्मानानं आणि जीवन गौरवानं पुरस्कृत करण्यात आलं, सन्मानित करण्यात आलं, ते त्यांच्या त्यांच्या क्षेत्रामधले सर्व दिग्गज आणि आपण सर्वजण ज्यांच्या मनामध्ये एका अतिशय सक्षम, अतिशय प्रबळ, संपूर्ण विश्वाला मार्गदर्शन करू शकेल अशा राष्ट्राचं स्वप्न आहे, ते आपण सर्वजण भारत मातेचे सुपूत, भगिनी, बांधव, अध्यापक आणि विद्यार्थी वर्ग. माऊलींचं एक वचन मला आठवलं, ज्ञानेश्वर माऊलींचं. माऊली 12व्या अध्यायामध्ये भक्ती योगामध्ये म्हणते, ये मराठीची ये नगरी, ब्रह्मविद्येचा सुकाळू करी, देणे घेणे सुखची वरी हो देऊ या जगा. इथं घेणंही सुखाचं आणि देणंही सुखाचं आहे, असा हा विलक्षण सुंदर रंगमंच आहे, व्यासपीठ आहे. कोणतीही संस्कृती अष्टांगामध्ये असते, धर्मकारण, राष्ट्रकारण, समाजकारण, अर्थकारण, वाङ्मय, विज्ञान, कला, क्रीडा आणि शिक्षण, या सर्व क्षेत्रातले दिग्गज मला आज या व्यासपीठावर दिसत आहेत, असं भाग्य आहे. आणि म्हणून संजयजी, आपलं मी अंतःकरणपूर्वक विशेष अभिनंदन करतो.